नमस्कार. सरोज नेने लिखित मनबोली या पुस्तकातील एक ललित. शेताच्या बांधावरच्या पर्णहीन ध्यानस्थ चाफ्यावर हिरव्या, पांढऱ्या, पिळाच्या कळ्या दिसू लागल्या, तर काही ठिकाणी पाकळीच्या तळाशी पिवळा रंग असलेल्या फुलांनी तो सर्वांगाने फुलून गेला. हळदी रंगाची बहाव्याची फुलं, सावरी, पळसाची लाल, केशरी, भगव्या रंगाच्या फुलांच्या रंगमेळाच भरलाय. कुठेही नजर टाका, लाल, पांढरा, पिवळ्या रंगांची फुलं डोळ्यांना अगदी सुखावतायत. खरं सांगायचं तर निसर्गातले सारेच रंग नित्य नूतन. मंडळी, आपल्या जन्माबरोबर आपल्या कपड्याच्या, नावाच्याही आधी रंग कानात बोलतो. बाळ कसं गोरं गोरं किंवा सावळं, डोक्यावरचं जावळ हे काळं भोर, आणि डोळे काळे, निळे, घारे, तपकिरी. या शब्दांनी न समजत्या वयात रंगाचा परिचय होतो. कळत मात्र काहीच नसतं. चिऊ काऊच्या भेटीआधीही बाळाला रंगीबेरंगी चिमणाळी दिसतं. ते बघत हातपाय हलवत बाळ हसू लागतं. उपडं पडून दुपट्यावरचे रंगीत त्रिकोण, चौकोन, षटकोन, स्वस्तिक, पिंपळपान किंवा फुलांना पाहत आपल्या इवल्या इवल्या मुठीत ते पकडतं. बसून रंगीत खेळण्याशी खेळू लागतं. कपडे घालताना रंगाशी त्याची दोस्ती होते आणि रंगाची व्याप्ती वाढते, ओळख होते. पांढरा, तांबडा, पिवळा, निळा, काळा हे मूळ रंग आहेत, हेही शाळेत चित्रकला शिकताना कळतं. सारेच रंग आकर्षक, पण त्यातही काही रंग सुखावणारे उत्तेजक, तर काही उगाचच अनामिक दडपण आणणारे वाटतात. आदिम अवस्थेपासून आपण रंगाशी घट्ट मैत्री केली आहे. म्हणूनच त्या काळात अनेक रंगाचे पट्टे, नक्षी सर्वांगाने नटवतात. आजही फॅशन म्हणून अनेक तरुणी स्वतःला तसंच रंगवतात. काळी तांबडी धरती, निळं आकाश, सावळे मेघ आपली नजर ओढून घेतात. हिरवी झाडं, गवत, शेवाळं, हिरव्या छटांची निसर्गात एक वेगळीच जादू आहे. निसर्गाचे हे रंग कपड्यांबरोबर घराच्या भिंतीनं चिकटून आपली साथ करतात. खाण्यामध्ये सुद्धा पिवळ्या, हिरव्या, लाल रंगाच्या भाज्या आणि फळं खावीत असं डॉक्टरही आवर्जून सांगताना ऐकतो आपण. रंगाचे आविष्कार युगानुयुगे आपण पाहत आहोत. त्यांच्याबद्दल वेगवेगळ्या प्रतिक्रिया आणि संकेतही आहेत. काही रंग काही वेळा योग्य तर काही वेळा निषिद्ध. पांढरा रंग शुभ शकुनी, जसं शिवाचं धवल हास्य. शुभ्र वस्त्रा सरस्वती, पण तोच पांढरा रंग काही प्रसंगी दुःख देखील सूचित करतो. हिरवा मंगलदायी तर लाल शक्तिशाली. कृष्णाचा प्रिय पिवळा सौभाग्य आणि संपत्ती वैभवाचा. खंडोबाचाही तो प्रिय, म्हणून त्याचा भंडारा पिवळा आणि वधूवस्त्रही पिवळं. सिंधमध्ये प्रवासाला जाताना किंवा गृहप्रवेशाच्या वेळी हळदीचा तुकडा बरोबर घेतात. काळा रंग तसा निषिद्धच, पण मंगळसूत्रातील मणी काळे, काळी कपिला शुभलक्षणी आणि दृष्ट लागू नये म्हणून काळी तीट बाळाला हमखास लावतात. जावयाच्या वर्षाच्या 12 सणात रंग सणाला महत्त्व आहे. संस्कृत काव्यात रंग विषय प्रामुख्याने प्रसाधनांच्या संदर्भामध्ये आढळतो. पूर्वी स्त्रिया आपल्या कपोल आणि स्तनावर वेलपत्री काढत, पायाला आलता लावून ते अधिक आरक्त करत. केसात आरक्त मधुक फुले हिरव्या दुर्वेच्या सूत्रात गुंफून माळीत. डोळ्यात काजळ, कानात चवाचे पिवळे अंकुर घालून, मुखावर कांतीसाठी पिवळ्या मनशीलतेचा वापर करून लाल सिंदुराने भांग वरीत. जुन्या चित्रात हे पाहायला मिळतं. आजही वेगवेगळ्या रूपामध्ये ते पाहायला मिळतं, कारण एकच रंगाशी जवळीक. लोकसाहित्यात लाल रंग महत्त्वाचा. तो सुसंस्कृत आणि असंस्कृत दोघांनाही प्रिय. आपल्या उभ्या आडव्या भारतात ह्या रंगांना निरनिराळे वेळी निराळे रंगभाव आहेत. भोजपुरी सखीची चुनडी लाल रंगाची, प्रेरणादायी शृंगाराला ती उत्तेजक, प्रफुल्लित होऊन प्रियकराला भेटायला जाणारी प्रेयसी त्याला लाल रंगाची पगडी देते. भिल्ल, नागा, गोंड अशा सर्व आदिवासी लोकांकडे पाहिलं तर जादू पहली नजर अशी स्थिती होते. प्रत्येकाचा जन्मजात रंग वेगळा, पण गोऱ्या रंगाचा प्रभाव अधिक. असं जरी असलं तरी सावळ्या रंगाचं महत्त्व मुळीच कमी नाही. मराठी आणि मैथिली लोक साहित्यात नायिका सावळ्या रंगाच्या तरुणाच्या प्रेमात पडतात. म्हणूनच
त्या सावळ्या तनूचे मज लागले पिसे ग, ही ओठ सहजपणे ओठावर आपल्या येते. सावळ्या कृष्णानं सारं गोकुळ आणि गोपिकांना वेड लावलं होतं. कृष्ण, विठोबा, राम हे सावळेच, पण प्रत्येकाबद्दल एक वेगळा भाव निर्माण होतो. विठू माऊली होते, कृष्ण सखा होतो आणि मन रामरंगी रंगत आत्मरंगात पोचतं. हिंदी किंवा मराठी चित्रपटात होळी रंगपंचमीची चिंब भिजणारी गाणी हा तर एक स्वतंत्र लेखाचाच विषय. शिमगा, होळी म्हणजे लावणी आलीच आणि म्हणूनच शांताबाई शेळकेंच्या एका लावणीचा उल्लेख केल्यावाचून राहत नाही. चोळी अंजिरी पिवळा शालू, रंग अंगाशी लागे बोलू, नथ मोत्याची होईल लालू, फुलवा नवतीच्या 16 कळा. शाहिरांच्या काव्यात हे रंग जोशात येतात आणि मातृभूमीच्या प्रेमामुळेच रंग दे बसंती चोला हे गाणं गाताना किंवा नृत्य पाहताना आपण सुद्धा देहभान हरवून जातो. माणसाच्या संदर्भात हे रंग वेगळाच अर्थ सूचित करतात. कधी यांनी रंग दाखवायला सुरुवात केली, रंग उधळायला लागलेत असं म्हटलं जातं. राजकारण्यांचा तर कोणता रंग त्यांना देऊ हेच कळत नाही. आपलं आयुष्य जगतानाही कधी रंग खुलतात, भरतात, कधी बिघडतात, तर कधी जमत आलेल्या रंगाचा बेरंग होतो. वयानुसार रंग उडून जातात तरी नव्यानं रंग भरतो. आयुष्याचे रंग विटू नयेत, पुन्हा नव्यानं रंग जुळावेत, म्हणून मला या रंगसणाचं खूप महत्त्व वाटतं. रोजच्या धकाधकीच्या धावपळीच्या जीवनात एकमेकांना भेटणं जमत नाही. आपलं हे होळी रंगपंचमीचे सण सगळ्यांना एकत्र आणतात. आपण एकमेकांना भेटतो, सुखदुःख सांगतो, मोकळं होऊन विसावतो. आपल्या मनातील भावभावना चांगल्या रीतीनं व्यक्त होण्यासाठी हा एक सोहळाच असतो. वाईट जाळून टाकावं आणि नव्यानं मनाची मशागत व्हावी, नवनिर्मितीचा अंकुर तरतरावा म्हणून तर हा सण. निसर्ग आपल्याला हेच सांगतो. अशा वेळी नाकातोंडात रंग जाणार नाही ह्याचं देखील भान ठेवायला हवं. रंगाचे फुगे फेकून डोळ्यांना इजा होईल असं न करता रंग डोळे भरून पाहावेत आणि मनात झिरपू द्यावेत. या निमित्तानं स्त्री, पुरुष, गरीब, श्रीमंत, जाती, धर्म विसरून लहान, तरुण, वृद्ध सगळ्यांनी एकत्र यावं. खांद्यावर पालखी, हातात निशाण, अब्दागीर घेऊन गावाच्या सीमांना भेटावं. द्वेष, दुही, द्वैत संपावं आणि माझा रंग तू घे, तुझा रंग मला दे असं म्हणून रंगात रंगून जावं. अवघा रंग एक व्हावा आणि धरेवर रंगांची उधळण व्हावी. गळून गेली पान तरुंची, उरे पायतळी पाचोळा, ऋतुराजाच्या स्पर्शाने खेळे, अवघा रंगांचा सोहळा, अवघा रंगांचा सोहळा. धन्यवाद.